आज दिनांक 11/11/2025 आम्ही बडवानीपासून 10 किलोमीटर पुढे जी शूलपाणीची झाडी लागली आहे तिच्या पायथ्याला आहोत। इथं गायत्री माता मंदिर आहे। त्या मंदिरात आमचा मुक्कामाची व्यवस्था होते। आता सकाळी स्नान करून आता वाटायला लागलोय। हे पिछुडी गाव गायत्री माता मंदिर आणि आपण बघतायत नर्मदेहार। आपण बघतायत तर हा भामटा डोंगर आहे। आता मी शूलपाणीच्या झाडीमध्ये सुरू झालोय आणि असा हा रस्ता आहे। तर हे असे छोटे छोटे गाव, हे भामटा नावाचं गाव आहे। आपण बघतायत सरदार सरोवराचं पाणी हे परभणी जिल्ह्यामध्ये भामटा ह्या गावामध्ये भामटाचा हा डोंगर आहे। सरदार सरोवराचा जो भराव आहे किती दूरवरती हे पाणी आलेलं आहे। बडवानी जे सरोवरापासून खूप दूर आहे, शेकडो किलोमीटर दूर आहे आणि हा इतक्या दूरवरती हा मैयाचा भराव नर्मदेहार आपण बघत आहोत। भोवती इथे दवाखाना आहे, सिव्हिल हॉस्पिटल आपण बघत आहात, आरोग्य केंद्र। भोवती हे बडवानी पासून साधारण 20 किलोमीटर अंतरावरती आहे। तर इथे सुद्धा आपली सेवा केली जाते। ह्या आरोग्य केंद्रावर सुद्धा आपण येऊन सनी सेवा घेऊ शकता। कोणाला काही दुखणं असेल, हात पाय दुखले, सर्दी वगैरे ताप असेल ते ॲडमिट पण केलं जाते। आम्ही आलोय शूलपाणीच्या झाडीमध्ये। मागे बघता हे डोंगर, हे डोंगर चढून चालतोय। हे मागे मोठे डोंगर होते। आता इथून पुढे आमचा डोंगरचा प्रवास सुरू होतोय। नर्मदेहार आपण बघू शकताय। शूलपाणीच्या झाडीमध्ये मोर कट्ट्यापाशी आम्ही चालतोय। सुंदर असं दृश्य, हा छोटासा नाला वाहतोय। खूप अशी झाडी, खूप असे डोंगर, आम्ही त्या डोंगरातून येतोय। आपण बघू शकता मोरकट्टा येथे बडवानी आणि सरदार सरोवरचं अंतर हे 200 किलोमीटरपेक्षा जास्त आहे। तर आपण बघू शकता असं डोंगरामध्ये मैया पूर्ण तुंबलेली आहे। तिकडून दूरवरून मैया वाहते आणि असे डोंगर, असं जंगल, उंच असे डोंगर आहे शूलपाणीचे। असे डोंगर फोडून रस्ते बनले आहेत, आपण बघू शकता। खाली खोलवरून आम्ही आलोय आणि आता परत खाली उतरायचं आहे। अशा प्रकारे शूलपाणीच्या जंगलामध्ये परिक्रमावासियांना चालावं लागतंय। हे शूलपाणीचं जंगल एवढं चालण्यासाठी खूप कठीण आहे। भोरखेडीमध्ये आलो होतो आश्रमात। भोजनाचा टाइम संपून गेला होता, तर आता हे बिस्किट खातोय। भोजन काही मिळालं नाही आहे। शूलपाणीच्या झाडीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर कोणी असेल तर अपना पार्लेजी हे कुठेही मिळतो आणि आपलं काम चालवून घेतो। नर्मदेहार आपण बघतायत। आम्ही बडवानीपासून चालत होतो। हा मागं कच्चा रस्ता लागला आहे आणि पुढे इकडे मागे पक्का रस्ता आहे आणि पुढे जर बघितलं तर हा कच्चा रस्ता। तर इथून पुढे आता डांबरी संपलं आहे। आता आम्ही झाडीत सुरुवात झाली, डोंगरावर चढायचं आहे। आता साधे रस्ते आहे। असा रस्ता वर जाण्याचा ही मैया इथं थांबलेली आहे। नर्मदेहार मागचा डोंगर चढलाय तर पुढचा असा परत उभा असतो मोठा। हे खालीहून आलोय, कुलीच्या डोंगरावरती चालतोय, बघू शकता आपण असं। आणि कुली पुढे आहे, बघू शकता आपण असे रस्ते आहे। हे खालीहून आलोय आपण आणि वरती हे असे डोंगर, उंच उंच डोंगर आहे।
ह्या डोंगराच्या रस्त्याने आता चाललोय आणि असं चालतोय आपण ते हा रस्ता परत वर जायचं आहे शूलपाणीच्या झाडीमध्ये. आपण बघतायत डोंगर चढून वर आलंय आणि असे परिक्रमा अशी सावलीला बसतायत, थकतायत, पाणी पितायत. आपण बघतायत बाबा थकलेत. कुलीच्या जवळ आम्ही आहोत. ते मागे बाबा दिसत आहेत ते आणि कच्चेच बोर खात आहेत. काय करतील, पोटात आग पडते आणि मध्ये काही दिसत नाहीये. तर हे जंगल आहे शूलपाणीचं. हे पुढं रस्ता आम्ही कुलीला चाललोय. आपण बघत आहात हे उंच उंचतोय अशी पहाडी, खूप उंच उंच पहाडी आहे. खूप ऊन बी तापतंय, पाणी संपतंय शूलपाणी झाडीमध्ये. शूलपाणी झाडीतील हा नजारा, हे परिक्रमावासी बाबाजी थकून पडले आहेत. असा रस्ता आहे आणि पुढे ते डोंगर दिसत आहेत. त्या डोंगरातून आम्हाला परत वर चढायचं आहे. बघून आला तर बघू शकता आपण ते मैया खाली नाल्याचं पाणी पिण्यासाठी भरतायत. किती जगणं कठीण आहे या लोकांचं. नर्मदे हर वरती हे गाव आहे, डोंगरावरती बसलेले आहे. आपण बघू शकता पूर्ण झाडी आणि पूर्ण असं इकडून आम्ही आलेला तो हा रस्ता. आपण बघत आहात त्या माताजी किती उंचावर पाणी घेऊन जात आहेत. ती जगणं अवघड आहे या लोकांचं. ह्या खालच्या झऱ्यावरून त्यांनी पाणी वर नेलंय आणि अजून खूप उंच त्यांचं घर आहे. आपण बघू शकता आमची सकाळची सुरुवात शूलपाणीच्या झाडीमधून झालेली आहे. अशा प्रकारची झाडी, असे रस्ते, असे डोंगर, इथून एक झरा वाहतोय एक छोटासा, पुढे ते रस्ते. आपण बघू शकता अशा प्रकारे खालून झरणा वाहतोय. खूप सुंदर असा झरण्याचा आवाज. हे असं डोंगराचं रूप, इतकं सुंदर असं हे शूलपाणी झाडीतील डोंगर दिसत आहेत. हे आम्ही असं पुढं चालतोय. आपण बघू शकता आम्ही कुलीच्या दुसऱ्या आश्रमामध्ये आलोय. तर तो मागं दिसतोय तो आम्हाला पुढे जायचा रस्ता आहे आणि कुलीचा हा आश्रम. तर अशी सेवा मयाच्या तटवरती मयाच्या भक्तांची होत असते. आपण बघू शकता हे लोक त्यांची लायकी नसताना सुद्धा त्यांच्या परीने जे होईल ती सेवा करायचा प्रयत्न करतात. हे नर्मदे असा घाट, असे पहाड, असे डोंगर, असं ह्या आदिवासीयांचं जीवन कसे जगत असतील हे लोक. आम्ही आता इथे जागा कमी असल्यामुळं पुढील आश्रमात जातोय, घोंगसा या गावी. नर्मदे हर, नर्मदे हर. चॉकलेट खाया? अभी रास्ता कौन सा है हमें जाने को? कौन सा? ये कौन सा? नल्ला. तर हे खाली झालेला नल्ला असं म्हणतात. असं सारखं वर वर आणि वरती चालतोय. हा दिसतोय खाली छोटासा झरणा वाहतोय. नर्मदे हर. याला असा रस्ता आहे, असे डोंगर आहे. ह्या लोकांचं जगण्याचं साधन असं काहीच नाही आहे. ना शेती होते, बघतोय आपण ही अशी शेती आहे यांची. पाणी झाल्यावरती चढतोय. ते बघताय तिथं ते बाबाजी वरती पोहोचलेले आहेत आणि मी चढतोय. बघू शकतो खोलून
वर यायचं आहे. असे शूलपाणीतील झाड जंगलातील शूलपाणीच्या जंगलातील हे असे रस्ते. रस्त्यानं आम्हाला वर चढायचं आहे. मी आलोय आणि आता आम्हाला असं वर जायचं आहे. हे रस्ता मागे दिसतोय आपण. बाबाजी पुढे येत आहेत. नर्मदे हर आपण बघतायत. सकाळपासून वर वर आणि वर बस असेच रस्ते आहे. क्रमवाशी वर येत आहेत. बघताय हे डोंगर खूप सुंदर असे डोंगर आहे. झाडी आणि हे समोर चालतायत. परत हे डोंगरवरती चढायचे आहे. बाबाजी बसलेत इथं. अशी उघड्या आकाशामध्ये झोपण्याची सुविधा आहे. त्या लोकांकडेच काही नाही, ते आपली काय सेवा करणार. असं वर जायचं आहे. ह्या डोंगरातून वर जायचं आहे. हे आता माझ्या मागती बाबाजी पण येत आहेत आणि असं जायचं आहे आम्हाला वरती. पण बघू शकता पाणीच्या झाडीमधील हे दृश्य असं सुंदर असं दृश्य आहे. डोंगराच्या पलीकडे उंच उंच आणखी डोंगर आहे. मोबाईलमध्ये दिसत नाही आहे पण खूप असे डोंगर आहेत. असे डोंगराच्या कपाराला असे रस्ते आहे. बाबाजी माझ्यासोबत चालत आहेत. हा इथं समोर जाणारा रस्ता लखनगिरी बाबाच्या आश्रमामध्ये. नर्मदे हर बघू शकता आपण. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर हे दृश्य आहे लखनगिरी बाबाच्या आश्रमापासूनचं. खूप खतरनाक असं हे डोंगर आहे. आपण बघू शकता. मागेही बघू शकता. आपण बघतायत आम्ही लखनगिरी बाबांच्या आश्रमावर चाललोय. नर्मदे हर. ते डोंगर चढून जे येत आहेत ते परिक्रमावासी आहे. आणि इथं मागे जे बघतोय तर ह्या नावेने आम्हाला लखनगिरी बाबाचा आश्रम टोकावरती आहे. तर तिथं जायचं आहे. 100 रुपया क्या बोलते हो बाबा? 100 के नोट में क्या बोलते हो? वैरायटी थोड़ी हो, मैं तो इंदौर का हूँ. 100 100 100 100 तू और 100 में वो गाना नहीं सुना? हाँ हाँ बस 100 आपण. ये अन्ना अन्ना बोलते क्या बोला था? पन्ना क्या बोला? 50 50 50 हाँ और 25 को 25 25 25 25 आपण बघू शकता. अशा प्रकारे उंचावरून परिक्रमाशी उतरतायत. आणि हे बाबाजी. बोलो बाबाजी कहाँ से हो आप? मैं इंदौर से हूँ. तुम? मैं खरगोन जिला खरगोन सनाव तहसील सनौद गांव चलदा प्लांट. हाँ ठीक है बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. उधर. अरे उधर यार डर बसता है बाबाजी. उधर डर. मागे चल मागे. इथं पासामध्ये इधर नावेमध्ये 8 प्रवासी आहे. बघतोय त्या मागच्या तीरावरून नाव निघाली होती. आपण बघू शकता जो लखनगिरी बाबाच्या आश्रमामध्ये आम्ही चाललोय. जमलं ते हा ते तू टांगा पलटी करून. तुम तो ज्यादा हिला रही हम काही चुप बैठले. बघू शकता. मग चालते म्हणता टापूची कडे ना. बघू शकता आपण कोणतीही सेफ्टी नाहीये आणि आम्ही मयाच्या भरोश्यावर चालतोय. हे देखो हे माताजी. आपण असं बसू शकतो. मजा आहे पण पाण्यात. मजा आहे की खरंच मजा. काय वाटलं आपल्याला चालायला? काहीच नाही. लोक फक्त व्हायचे पाण्यातून अवघड आहे. अवघड आहे. काहीच नाही वाटलं. काहीच नाही अवघड अजून आपल्याला. आता पाहिलं अशा प्रकारे आम्ही आता पुढचं नाही सांगते. लखनगिरी बाबाच्या आश्रमामध्ये आता चाललोय. आपण बघत आहोत आम्ही दिनांक 11/11/2025 लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये आहोत.
खुला आसमान वर बघतोय आपण तर काही छत नाहीये. अशाही प्रकारे इकडून जर बघितलं तर मय आहे आणि इकडूनही बघितलं तर मय आहे आणि इकडून उत्तर साईडला जरी बघितलं तरी मय आहे. आपण बघतायत